ती गोष्ट थोडी जाणून घेऊया. देव आणि दानवांनी अमृतासाठी सागर मंथन सुरू केलं होतं आणि या मंथनातून सर्वात आधी हलाहल नावाचे जे विष होतं ते बाहेर पडलं होतं आणि ह्या विषापासून ज्या ज्वाळा निर्माण होत होत्या त्यामुळे संपूर्ण पृथ्वी काय होत होती, आगीत होरपळत होती. आणि या सगळ्या विश्वाचं रक्षण करण्यासाठी काय केलेलं आहे, शिवशंकर आणि महादेवांनी काय केलेलं आहे, त्या हलाहल या भयानक विषाचं काय केलेलं आहे, प्राशन केलेलं आहे. आणि सगळे देवदेवता त्यावेळी भगवान शंकराकडे धाव घेतलेले आणि विनवणी केलेले या गोष्टीपासून मार्ग तुम्हीच सुचवू शकता. मग ज्यावेळी त्यांच्या त्या कंठामध्ये ते विष गेल्यावर माता पार्वतीने ते विष त्यांच्या शरीरात पसरू नये यासाठी त्यांचा जो गळा होता, तो कंठ होता, तो दाबून धरला होता. आणि त्यामुळे ते विष काय झालेलं आहे, त्यांच्या कंठामध्येच तिथं स्थान पावलेलं किंवा तिथंच ते थांबलेलं आहे. म्हणून त्यांना आपण महादेवाला आपण निळकंठ असं देखील म्हणतो, कारण ते विष जे आहे, हलाहल नावाचं जे विष आहे त्या कंठामध्येच तिथं स्थान करून राहिलेलं आहे आणि ज्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही, कारण साक्षात ते